जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. काल एक 16 तारखेला 16 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये पूर्णतः मराठी माणूस हारलेला आहे. वैयक्तिक कोणताही पक्ष ठाकरे बंधू हारलेले नाहीत किंवा पवार परिवार किंवा राष्ट्रवादी असं म्हणू आपण की ते हारलेले नाही. कारण हा महाराष्ट्र हा संतांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार म्हटल्यानंतर असं येतं की सर्व धर्म व सर्व जातीचे लोक एका सुयोग्य शासन चालवण्यासाठी एका जागेवर येणे. माझ्या वैयक्तिक मते आता जे काही जास्त स्वतःला हिंदुत्व म्हणून घेणारे लोक असतात ते फक्त त्यांनी शिवाजी महाराजांना वाटून टाकलेलं आहे. ते काय म्हणतात की फक्त हिंदू समाजाचा नेतृत्व करत होते शिवाजी महाराज, पण हे अगदी चुकीचं आहे. तरी पण ते वेगळी गोष्ट आहे. पण आपण सध्या मराठी माणूस म्हणून हारलेलो आहे. पूर्णतः मराठी माणूस महाराष्ट्र हारलेला आहे याच्यामध्ये. कारण असं वाटतंय मला की काही काळात एका विशेष पक्षाने काय केलेलं आहे की फक्त हिंदू मुस्लिम करत, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम करत हे विभाजन केलेलं आहे. आणि या विभाजनाचा परिणाम म्हणून कसं झालेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी मुस्लिम समाजालाही जास्त तिकिटे दिलेले नाही. आणि एका विशेष पक्षाने किंवा भाजपाने फक्त हिंदू समाजाला तिकीट दिले. त्यांनी हिंदू समाजाला तिकीट दिले म्हणून एक MIM म्हणून एक निजामाच्या म्हणजे कडली पार्टी आज महाराष्ट्रामध्ये वर्चस्व गाजवते. 100पेक्षा जास्त त्यांची तिकीटं येतात. पण त्यांनी काय केलं तेही विचार करायला पाहिजे बाकीच्या लोकांनी. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने किंवा ठाकरे बंधूंनी हे की MIMने हिंदू समाजाचे लोकही निवडून आणलेले आहेत म्हणून त्यांचा संख्यबळ मोठा झालेला आहे. पण काय झालं आहे की एक भाजपाने नेहमीच हिंदुत्वाचा एक शब्द वापरला. हिंदुत्वाचा शब्द वापरून त्यांनी जे विभाजन केले दोन समाजामध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून शिवसेना, ठाकरे बंधू, राष्ट्रवादी, काँग्रेसने मुस्लिम समाजाला थोडा अवॉइड केलेला आहे, थोडा बाजूला केलेलं आहे. म्हणून त्यांचे संख्याबळ कमी होऊ लागलेले आहे असं मला वाटतं. पण मी सर्वांना हे विनंती करेल की सर्वजण जे महाराष्ट्राचे आहे, महाराष्ट्राचा विचार करतात, त्यांनी एका जागेवर येण्याची गरज आहे. नाहीतर आपला महाराष्ट्र हे मला वाटतं की पिछाडीत असलेले UP किंवा बिहारसारख्या राज्यासारखा होऊ नये. देवाभाऊला हीच विनंती आहे की महाराष्ट्राला पुन्हातः ते महाराष्ट्रासारखं करा. हे एक निवेदन किंवा एक त्यांच्याकडे एक माझी विनंती आहे की इथला सध्या वातावरण सुव्यवस्थित करावा. शासन आहे म्हणून आपला शासन आहे म्हणून इथल्या लोकांची थोडं आवडणी करणे गरजेचं आहे. हत्या प्रकरण जास्त वाढलेले आहेत. त्याच्याकडेही पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनीही याच्याकडे लक्ष द्यावे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्र करा. सर्व समाजाला विश्वासात घ्या. महाराष्ट्र विकास फार गरजेचा आहे. कारखाने, कंपन्या वगैरे हे आणणे गरजेचं आहे. बेरोजगारी खूप वाढलेली आहे दादांनो. नेत्यांनो, दादागिरी कमी करा. एखाद्या जेलमध्ये बसलेल्या त्याच्या परिवाराला निवडून देणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका आहे. तरी सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्र प्रथम या शब्दाला मान द्या आणि सुयोग म्हणजे आपलं एक महाराष्ट्रासारखं मला वाटतं मी 84-85मध्ये जे महाराष्ट्र बघितलं आहे अगदी प्रेमळ होता. मी ज्यावेळेस शाळेत होतो एका डब्यात माझा मित्र वैयक्तिक मी आणि माझा मित्र अभिजित सातपुते म्हणून होता. आम्ही दोघं एका डब्यात जेवायचो. आम्ही दोघं मिळूनही कोणतेही कामं करायचे. पण सध्या तसं राहिलेलं नाही. एक अंतर निर्माण झाल्यासारखं दिसतं आहे आणि हे तडतड आहे मनातले. माझ्या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसांनी एका जागेवर एक प्लॅटफॉर्मवर येण्याचे गरजेचं आहे. तुमच्याकडून हेच अपेक्षा. सर्वजण एक होतील. हे राहू द्या हो जाती धर्म. सध्या OBC वेगळं झालं, मराठा वेगळं झालं, पहिले हिंदू वेगळं, नंतर मुस्लिम वेगळं. हे राहू द्या दादा, आता खूप झालं आहे. विनंती सर्वांना विनंती आहे की हटकून जेव्हा कुणी एखादा माणूस मुस्लिम विरोधी, हिंदू विरोधी जे काही बोलत असेल त्याच्याजवळ बसा आणि खरा तो प्रॉब्लेम माहीत करून घ्या. त्याचं वैयक्तिक आणि त्यांनी व्हॉट्सअपवर ज्ञान घेतलेलं आहे तर त्याची चांगली पच्ची करा. पच्ची म्हणजे त्याची आबरूच काढा की तुझी वैचारिक क्षमता किती आहे म्हणून. धन्यवाद.